केरळमधल्या मलाई नावाच्या एका स्टार्टअपने हे लेदर तयार करण्यासाठी नारळाच्या पाण्याचा वापर केला। कसा ते आपण पुढे बघूया। नारळाचा वापर हा अनेक ठिकाणी केला जातो, अगदी मंदिरापासून ते तेल तयार करण्यापर्यंत। पण या सगळ्यात नारळाचं पाणी मात्र वाया जातं। हेच वाया जाणारं पाणी या स्टार्टअपने गोळा केलं आणि त्यावर प्रक्रिया सुरू केली। त्यांनी सुरुवातीला बॅक्टेरियाची मदत घेऊन या पाण्याचं फर्मेंटेशन केलं। आता फर्मेंटेशन म्हणजे काय, तर आपण कसं इडली तयार करण्यापूर्वी रात्री पीठ भिजवून ठेवतो आणि नंतर ते फुगतं, अगदी तीच पद्धत। या प्रोसेसमुळे नारळाच्या पाण्यातील साखरेचं रूपांतर जेली सारख्या पदार्थांमध्ये झालं। म्हणजे काय, तर लेदर तयार करण्यासाठीची महत्त्वाची प्रोसेस पूर्ण झाली। आता या जेलीवर म्हणजेच सेल्युलोज शीट्सवर पुढील प्रक्रिया सुरू केल्या गेल्या। त्याची स्ट्रेंथ वाढावी म्हणून यात नॅचरल रेझिन्स, नॅचरल फायबर्स मिसळणं आणि नंतर जशी गरज असेल त्या थिकनेसचं लेदर तयार करणं। अशी ही प्रक्रिया जेव्हा 7 दिवस चालते तेव्हा फायनली मिळतं हे व्हीगन लेदर।